अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांचा गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर कालच्या भागामध्ये आपण बघितलं की स्वामी तीर्थयात्रा करत करत मंगळवेढ्याला आले होते आणि त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम होता। तर त्याच पुढची कथा आता मी तुम्हाला सांगणार आहे। तर नक्की कथा तुम्हाला आवडेल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। आता स्वामींचा प्रकट जवळ येत आहे, तर त्यासाठी आपण स्वामींच्या जीवनातील ज्या काही कथा आहेत, ज्या काही घटना आहेत, ज्या काही लीला स्वामींनी घडवलेल्या आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर त्या नक्कीच तुम्हाला आवडतील अशी आशा करते आणि जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तीर्थयात्रा संपवून ते मंगळवेढ्याला प्रकट झाले आणि ते तिथे 3-4 दिवस रानावनातच हिंडत होते। काय खात पीत होते हे कुणालाच काही माहिती नव्हतं। मंगळवेढ्यावरून ते अक्कलकोटला आले। अक्कलकोटला हे एक संस्थान आहे। ते गाव त्यांना खूप आवडलं। ते तिथेच कायमचे राहिले। त्यांच्या नावाची, गावाची किंवा कुणालाच काही माहिती नव्हती की हे गृहस्थ कुठून आले, काय करतात, कुठे राहतात, कुणालाच काही माहिती नव्हतं। पण ते अक्कलकोटचे स्वामी या नावाने पुढे प्रसिद्धीस आले। सन 1857 मध्ये ते अक्कलकोटला आले। त्यावेळी त्यांचे वय किती असेल हे सांगता येत नाही, पण पुढे ते 21 वर्ष अक्कलकोटला त्यांचं वास्तव्य राहिलं। अक्कलकोट संस्थान सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे। स्वामी अक्कलकोटला आल्यावर 2-3 दिवस गावातच भटकत होते। ते गाव खूप मोठं होतं आणि त्या गावामध्ये एक खूप असं मोठं वडाचं झाड होतं। तिथेच ते विसावत रात्रीही तिथेच झोपत। कुणाशी बोलणं नाही की चालणं नाही। कोणी कधी काही विचारलं तर ते फक्त मूळ असं बोलत, पण त्याचा अर्थ कुणालाच काही कळत नसे। अक्कलकोटला चोळप्पा या नावाचे एक गृहस्थ राहत होते। त्यांनी झाडाखाली बसलेल्या स्वामींना पाहिलं। हा एक महापुरुष असावा असं त्यांना वाटलं। ते स्वामींना आपल्या घरी घेऊन गेले। त्यांचं यथोचित स्वागत केलं। आनंदानं त्यांना जेवायला घातलं। स्वामींचं पहिलं जेवण चोळप्पाकडेच झालं। जेवण झाल्यावर स्वामी काही वेळ थांबले, नंतर परत वडाच्या झाडाखाली येऊन बसले। पण चोळप्पाच्या घरच्यांना माणसांना स्वामी कोण आहेत ते कळतच नव्हतं। हा एक वेडसर वाटसरू अशीच त्यांची कल्पना होती। सोन्याचा कस सोनाऱ्याला बरोबर कळतो, तशी माणसांची श्रेष्ठता कळण्यासही दिव्य दृष्टी लागते। ती फार थोड्या लोकांनाच लाभलेली असते। पण भक्तिभावाने आणि भाविक स्वामींच्या दर्शनाला जाऊ लागले। त्यांना निरनिराळे अनुभव येऊ लागले। लोकांची श्रद्धा वाढू लागली। दर्शनाला येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी देखील वाढू लागली। अक्कलकोटचे राजे भोसले ते भाविक होते। स्वामींचा लौकिक त्यांनी ऐकला होता। तेही स्वामींच्या दर्शनाला जाऊ लागले। स्वामींवर त्यांची श्रद्धा होती। त्यांना चांगले अनुभव येऊ लागले। श्रद्धाळू भाविकांनी स्वामींसाठी एक मठ बांधला। स्वामी त्या मठात राहू लागले। दूरदूरचे अनेक भाविक दर्शनाला येऊ लागले। अक्कलकोट हे पुण्यक्षेत्र म्हणून नावारूपास आले। स्वामींची कीर्ती आता उत्तर भारतातही पसरली होती। बडोदे, इंदूर, ग्वाल्हेर व तिकडच्या इतर भागातही भाविक अक्कलकोटला दर्शन घेण्यासाठी येत असत। आपल्या काही अडचणी त्या स्वामींना सांगत असत। महाराजांच्या कृपेने व आशीर्वादाने त्या अडचणी त्यांच्या दूर होत। भाविकांची श्रद्धा अधिक वाढे। मनोरथ पूर्ण होण्यासाठी कुणी नवस करीत। मनोरथ पूर्ण झाले की पुन्हा स्वामींच्या दर्शनाला येत नवसाची पूर्तता करीत। स्वामी महाराज हे फार उदार मताचे होते। ते कुठलाच जातीभेद मानत नसत। हिंदू, मुसलमान, स्पृश्य, अस्पृश्य हा भेदभाव त्यांना माहीतच नव्हता। मानवता हीच त्यांना सर्वश्रेष्ठ वाटे। सर्वांच्या कल्याणासाठी ते निरनिराळे उपायही सुचवित असत। लोकांची निष्ठा अधिक वाढू लागली। स्वामी महाराज हे सर्वांच्या मनाला मिळालेले एक अमृतच वाटे। पण एखादा भाविक संशयक मनाने आलेला त्यांना अंतर्ज्ञानानं लगेच कळत असे। काही वेळा त्यांच्यावर ते ओरडत असत, रागवत असत, कारण ते अंतर्ज्ञानी असल्यामुळे समोरचा माणूस कोणत्या हेतूने किंवा कोणत्या मनाने आपल्याकडे आलेला आहे हे त्यांना कळत होतं। ते ओरडून बोलत असत, चालता हो इथून असं म्हणून त्या माणसाला ते हाकलूनही लावत असत। पण थोड्याच क्षणात तो राग ओसरे व त्यांना मायेचा पाझर फुटत असे। अशा प्रकारे स्वामींनी अक्कलकोटला राहण्याचा निर्णय घेतला। तर तुम्हाला स्वामींची छोटीशी कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। तर पुढेच एका अशीच सुंदर कथा मी तुम्हाला सांगणार आहे। तर नक्की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।